Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn the topic Great Scientist Michael Faraday from 9th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started our video. ग्रेट सायंटिस्ट म्हणजेच महान थोर शास्त्रज्ञ. Great scientists. In this lesson, we have the life story of the great scientist Faraday, who always persevered and was never deterred by difficulties. या पाठात थोर शास्त्रज्ञ फॅरेडे यांची जीवन कहाणी वाचायला मिळते. फॅरेडेने नेहमीच कामात दीर्घ प्रयत्न केले आणि संकटामुळे कधीही ते नाउमेद झाले नाहीत. पण ते अशा फॅरेडे या शास्त्रज्ञाविषयी ते माहिती या टॉपिक मध्ये दिलेली आहे. ग्रेट सायंटिस्ट. ग्रेट सायंटिस्ट आर प्रिझर्विंग अँड नेव्हर डिस्ट्रेस्ड बाय डिफिकल्टीज. थोर शास्त्रज्ञ चिकाटीने किंवा दीर्घोद्योगी कार्य करीत असतात आणि अडचणीमुळे ते कधीही नाउमेद होत नाहीत. मायकेल फॅरेडे इज रिगार्डेड as one of the most distinguished scientists and inventors of modern times, and his work on electricity is still a object of study in the form of Faraday's laws. मायकेल फॅरेडे हा आधुनिक काळातील नामवंत शास्त्रज्ञ आणि संशोधकांमधील एक मानला जातो आणि विजेसंबंधीचे त्याचे कार्य आजही किंवा अजूनही फॅरेडेचा नियम या नावाने, म्हणजे फॅरेडेज लॉज मीन्स फॅरेडेचा नियम या नावाने अभ्यासाविषयी दिलेला आहे, अभ्यासाविषयीचा आहे. बट फ्यू नोज हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. मात्र धैर्य आणि प्रतिकूल गोष्टींचा सामना करणारी त्यांची स्फूर्तिदायी जीवन कहाणी फारच थोडे लोक जाणतात. फारच कमी लोकांना त्यांची जीवन कहाणी माहिती आहे. मायकेल फॅरेडे वॉज बॉर्न इनटू अ poverty stricken family in dirty London suburb. लंडनच्या एका गरीब उपनगरातील दारिद्र्याने गांजलेल्या एका कुटुंबात मायकेल फॅरेडेचा जन्म झाला. ही सफर फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट्स ॲज अ चाइल्ड. लहान असतानाच बोलण्यातील दोषांचे म्हणजे वाचा दोषामुळे दुःख त्यांना भोगावे लागत होते. ही वुड प्रोनाउन्स रॅबिट ॲज वॅबिट. रॅबिट या शब्दाचा उच्चार ते वॅबिट असा करी. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम अँड वुड कॉल हिमसेल्फ फावडे. तो स्वतःचे नावही सांगू शकत नसे, स्वतःला तो फावडे म्हणत असे. अदर चिल्ड्रेन लाफ ॲट हिम अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. इतर मुले त्याला हसायची आणि शिक्षकही त्याला काही मदत करीत नसत. When he was 12, his mother was forced to take him out of school, thus putting an end to his former education. तो 12 वर्षाचा झाला आणि त्याच्या आईला त्याला शाळेतून काढून टाकावे लागले. त्यामुळे त्याचे औपचारिक म्हणजे जे रीतसर शिक्षण असतं असं ते त्या शिक्षणाची शेवट झाला किंवा अशा रीतीने ते संपले, त्याचं शिक्षण संपलं. At 13, however, he started working with a bookbinder, binding hundreds of books during the day and staying up all night to read them. तरीही 13 वर्षाचा झाल्यावर तो एका पुस्तक बांधणी किंवा पुस्तक बांधणी करणाऱ्याकडे काम करू लागला. दिवसभर शेकडो पुस्तके बांधण्याचे काम तो करीत आणि रात्री ती वाचत बसे. रीडिंग thus became his obsessions, म्हणजे वाचनाने त्याला पछाडले होते. One day he came across a book on electricity which had been sent to his master for binding. एके दिवशी त्याच्या मालकाने बांधणीसाठी असलेले विजेसंबंधीचे एक पुस्तक त्याला मिळाले, त्याच्या मालकाकडे आले, त्याला मिळाले. He started reading it and was completely hooked.
त्याने ते वाचायला सुरुवात केली आणि पूर्णपणे त्यात तो हुक झाला, म्हणजे हरवून गेला. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन्स टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी विच सून बिकेम अ लाईफ लॉंग फॅसिनेशन्स. इथे वीज या शब्दाविषयी त्याचा पहिला परिचय झाला, जे लवकरच त्याचे आयुष्यभराचे आकर्षण ठरले. फॅरेडे वॉज स्टील पुअर ॲट 21. फॅरेडे 21 वर्षात झाला तरी गरीबच होता. वन्स अ फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट to a public lecture and demonstrations by a renowned chemist Humphrey Davy at London's Royal Institute. एकदा त्याच्या एका मित्राने त्याला लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट मधील सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हम्फ्रे डेव्ही याच्या सार्वजनिक भाषणाचे आणि प्रयोगाचे मोफत तिकीट दिले. Davy's work on chemicals and electrical lighting was the subject of conversations among the scientists of that age. डेव्हीचे रसायने आणि विद्युत प्रकाश या विषयावरील कार्य हा त्या काळातील शास्त्रज्ञांमधील चर्चेचा विषय होता. 70 years later, across the Atlantic Oceans in the USA, the same work enabled Thomas Edison to produce the first consist light bulb. 70 वर्षानंतर अटलांटिक महासागरापलीकडील अमेरिकेत म्हणजे USA त्याच कार्यामुळे थॉमस एडिसनला पहिला सतत प्रकाश देणारा दिवा म्हणजेच बल्ब बनवता आला. That day in 1812, Faraday was spellbound by Davy's lecture. 1812 मधील त्या दिवशी डेव्हिडच्या भाषणावर फॅरेडे मंत्रमुग्ध झाला. स्पेलबाउंड मीन्स लाईक मंत्रमुग्ध होणे. तो मंत्रमुग्ध झाला. He kept taking notes about the mysterious force of electric fluid. विद्युत प्रवाहाच्या गूढ तीव्रतेविषयीची जोर टिपणे तो घेत राहिला. He was so engrossed in a lecture that he forgot to applaud with the rest of the crowd. तो भाषणात इतका तल्लीन झाला होता, एनग्रोस मीन्स तल्लीन होणे, की इतर लोकांबरोबर टाळ्या वाजवायचे हे तो विसरून गेला. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book, meaning of gift it to Davy someday. तो परत आला तेव्हा त्याची टिप्पणी इतकी विस्तृत होती की एखाद्या दिवशी डेव्हीला ती भेट द्यावीत म्हणून त्याने त्याची एक पुस्तकासारखी बांधणी केली. फॅरेडे डिसाइडेड दॅट डे दॅट ही डिड नॉट जस्ट वॉन्ट टू सेल बुक्स, ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट. फॅरेडेने त्याच दिवशी ठरवलं की तो फक्त पुस्तकं विकणार नाही, तर त्याला तो मोठा शास्त्रज्ञ व्हायचं आहे. गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स. एवढं मोठं स्वतःची पुस्तके लिहिण्या इतका चांगला सायंटिस्ट त्याला बनायचं आहे. डेव्ही बिकेम हिज रोल मॉडेल. डेव्ही हा त्यांच्या पुढील एक आदर्श बनला होता. त्यांच्या पुढील एक आदर्श बनला होता. बट देअर वॉज अ प्रॉब्लेम. परंतु बघा त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम होता, अडचण होती. ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस, मनी ऑर द एज्युकेशन टू परस्यू सायन्स. विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्याकडे ना पैसा किंवा शिक्षण होते, ना त्याला समाजात काही प्रतिष्ठा सुद्धा नव्हती. फॅरेडे thought it would be a wonderful if Davy became his mentor, but Davy did not agree initially. फॅरेडेला वाटत होते की डेव्ही जर त्यांचा पाठीराखा झाला किंवा डेव्हीने जर त्याला मार्गदर्शन केले तर किती छान होईल. पण डेव्ही प्रथम तयार झाले नाहीत. दे डिड नॉट ॲग्री इनिशियली, म्हणजे सुरुवातीला ते ॲग्री झाले नाहीत, सहमत झाले नाहीत. फॅरेडे वॉज नॉट डिजेक्टेड. फॅरेडे वॉज नॉट डिजेक्टेड, ही जस्ट केप्ट ट्राईंग. फॅरेडे डिजेक्टेड हताश झाला नाही, तो मात्र प्रयत्न करतच राहिला. देन Destiny had a strange plan in store for him. नियतीच्या मनात त्याच्यासाठी काही वेगळीच योजना होती. A few years later, a chemical explosion happened inside Davy's
लॅब अँड ही वॉज टेम्पररी ब्लाइंडेड. बघा, काही वर्षानंतर डेव्हीच्या प्रयोगशाळेत रासायनिक स्फोट झाला आणि काही काळासाठी तो अंध झाला. म्हणजे ते डेव्ही होते, ते सायंटिस्ट होते, ते अंध झाले. ही नाऊ इंडीड अँड असिस्टंट विथ अन एक्सलंट मेमरी टू हेल्प हिम. आता त्याला उत्तम स्मरणशक्ती असलेल्या सहाय्यकाची गरज होती. ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅरेडे अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. त्याला फॅरेडेची आठवण झाली आणि त्याला आपला सेक्रेटरी म्हणून नेमायचे असे त्याने ठरवले. डेव्ही नेव्हर बिलीव्ड फॅरेडे कुड डू एनिथिंग इन अ फील्ड ऑफ सायन्स गोइंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. फॅरेडेचा सामाजिक दर्जा आणि शिक्षण पाहता तो विज्ञान क्षेत्रात काही करू शकेल यावर डेव्हीचा अजिबात विश्वास नव्हता. ही देअरफॉर डिसमिस्ड फॅरेडेज ॲस्पिरेशन्स अँड ॲडवाइस हिम टू स्टिक टू बुक बाइंडिंग. म्हणून त्याने फॅरेडेची महत्वाकांक्षा त्याच्या मनातून काढून टाकली आणि पुस्तक बांधणीच्या कामाला चिकटून राहण्याचा सल्ला त्याने त्याला दिला. बट फॅरेडे वॉज रिलेटलेस. परंतु फॅरेडे चिवट होता. रिलेटलेस मीन्स चिवट होता. ही वर्क डे अँड नाईट अँड लर्न ॲज मच ॲज ही कुड अबाउट डेव्हीज एक्सपेरिमेंट्स. त्याने रात्रंदिवस काम करून डेव्हीच्या प्रयोगाबद्दल शक्य तेवढे शिकून घेतले. Soon Faraday became indispensable to Davy and was promoted to his lab assistant. लवकरच डेव्हीला फॅरेडेचे असणे त्याचे काम आवश्यक बनले आणि बघा त्याने त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून त्याची बढती केली. This was his first step towards the scientist career. फॅरेडेचे हे विज्ञानातील कारकिर्दीचे पहिले पाऊल होते. Though much of his job now was cleaning labs, at least he got to see some of Davy's leading experiments. त्याचे अधिकतर काम जरी प्रयोगशाळा स्वच्छ करण्याचे होते तरी त्यामुळे निदान डेव्हीचे काही मुख्य प्रयोग त्याला पाहता आले. Even then, Davy did not have much hope for Faraday. तरी देखील डेव्हीला फॅरेडे बद्दल फारशी आशा नव्हती. पण देन फॅरेडे गॉट अनदर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. फॅरेडेला स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळाली. वन डे डेव्ही ट्रायड टू रिक्रिएट अ फेमस electromagnetism experiment with fellow chemist William Wollstone, exploring why when an electric current is applied to a wire, it causes that wire to behave like a magnet. बघा आपली हुशारी दाखवण्याची त्याला संधी मिळाली. एके दिवशी तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यानंतर ती तार चुंबकासारखी का होते, म्हणजे चुंबक का होते, तारेत चुंबकाचे गुण का येतात, या गोष्टीवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रयोग करून पाहत होते. Obviously the forces were connected but nobody had figured out how to make it happen continuously. बघा विद्युत प्रवाह म्हणजे विजेची बदल घडवून आणणारी शक्ती जोडली जात होती हे स्पष्टपणे दिसत होते, परंतु हे सतत घडत राहण्यासाठी काय करावे हे कोणालाच कळत नव्हते. Davy believed that if he could find out why it happened and control it, there could be many practical applications of the force. डेव्हीला वाटत होते की हे का होते आणि त्यावर कसे नियंत्रण करता येईल हे तो शोधून काढू शकला तर या विद्युत शक्तीचा प्रत्यक्ष व्यवहारात अनेक ठिकाणी वापर करता येईल. या शक्तीचा वापर अनेक ठिकाणी आपल्याला करता येईल असं तो शोधला. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट अँड वॉज फ्रस्ट्रेटेड. मात्र ते कसे ते त्याला शोधून काढता येत नव्हते, त्यामुळेच तो निराश झाला होता. ही देन टेस्ट फॅरेडे asking him to try his hand at it after he was done cleaning the lab. तेव्हा प्रयोगशाळेची स्वच्छता उरकल्यानंतर तू हा प्रयत्न करून पहा असे म्हणत डेव्हीने फॅरेडेला डिवचले किंवा टेस्ट केले, म्हणजे चिडवले, त्याला सांगितलं. विदिन अ फ्यू डेज फॅरेडे सॉल्व द प्रॉब्लेम. काही दिवसातच फॅरेडेने तो प्रश्न सोडवला.
In fact, he went further and the result was the first induction motor which converted electrical current into continuous mechanical motions. थोडक्यात सांगायचे तर तो आणखी पुढे गेला आणि त्याने आणखी अभ्यास संशोधन केले आणि त्याचा परिणाम म्हणजेच विद्युत प्रवाहाचे सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीमध्ये रूपांतर करणाऱ्या विद्युत प्रवर्तक यंत्राचा म्हणजेच इंडक्शन मोटरचा शोध लागला, जो आपण सध्या वापरतो त्या इंडक्शन मोटरचा त्यावेळेस शोध त्याने लावला. द इंडक्शन मोटर्स फॉर रिव्होल्युशन्स, या विद्युत प्रवर्तक यंत्राने जणू क्रांतीच केली होती. देन फॅन्स, एअर कंडिशनिंग, सेविंग मशीन्स, फोटोग्राफ्स, पॉवर टूल्स, cars and even trains and aeroplanes engine grew out of this simple device which was born out of mockery directed at Faraday. पंखे, वातानुकूलित यंत्रे, शिवणयंत्रे, छायाचित्रे, विजेवर चालणारी उपकरणे, हत्यारे, मोटार गाड्या व रेल्वे गाड्या, विमानाची इंजिन देखील डेव्हीने फॅरेडेच्या केलेल्या थट्टेतून उपहासातूनच किंवा थट्टेतूनच जन्माला आली असे म्हणायला हवे, का तर त्याच्यातूनच त्यांनी शिकायला सुरुवात केली. फॅरेडे बिकेम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. फॅरेडे एका रात्रीतच प्रसिद्ध शास्त्रज्ञ झाला. नोबडी नो केअर अबाउट हिज सोशल स्टेटस और एज्युकेशन्स. This young man had just created a revolution. आता त्याच्या सामाजिक स्थानाबद्दल किंवा शिक्षणाबद्दल कोणाला काही वाटत नव्हते. या तरुणाने अखेरीस खरोखरच एक क्रांतीच घडवली होती. One would think as a teacher Davy was happy at his pupils' achievement. डेव्हीला आपल्या या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल आनंद झाला असेल असे एखाद्याला वाटेल. बट इन रियालिटी ही वॉज जेलस. पण प्रत्यक्षात मात्र त्याला त्याचा हेवा वाटत होता, तिरस्कार करत होता. जेलस म्हणजे तिरस्कार करत होता, हेवा वाटत होता. पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही दॅट ऑफ ऑल धिस डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅरेडे हिमसेल्फ. दिस मेड हिम इवन मोर जेलस. लोक डेव्हीला म्हणत की त्याच्या सगळ्या संशोधनामध्ये स्वतः फॅरेडे हेच सर्वोत्तम संशोधक आहे. यामुळे तर तो त्याचा अधिकच तिरस्कार करू लागला होता, मत्सर करू लागला किंवा तिरस्कार करू लागला. An angry Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. बघा, चिडलेल्या डेव्हीने फॅरेडेला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी अशक्यप्राय असे एक काम दिले. He handed him a piece of Bavarian glass which was used in lenses in telescope and microscope and asked him to reverse engineer it. बघा, त्याला दुर्बिणीच्या भिंगात आणि सूक्ष्मदर्शक यंत्रात वापरल्या जाणाऱ्या बॅवेरियन काचेचा एक तुकडा दिला आणि त्यावर उलटी किंवा विरुद्ध निर्मिती प्रक्रिया म्हणजेच पुनर्निर्मिती करण्यास सांगितले. Bavarian glass was manufactured by a secret complicated process and Davy knew that with the equipments available in the lab Faraday would never be able to accomplish the task. बॅवेरियन काच ही गुंतागुंतीच्या पद्धतीने बनवलेली जात असे आणि प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या सामग्रीतून फॅरेडे हे काम कधीच पूर्ण करू शकणार नाही हे डेव्हीला माहीत होते. This piece of glass became a significant thing in his life. हा काचेचा तुकडा फॅरेडेच्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्ट ठरली. Faraday had a never give up attitude and he respected Davy. फॅरेडेची वृत्ती कधीही हार न मानण्याची होती आणि तो डेव्हीचा आदर करीत असे. So he accepted the assignment despite knowing that it would be very difficult. त्यामुळे काम अत्यंत अवघड आहे हे माहीत असू देखील त्याने ते स्वीकारले. He toiled for 4 years with no help for Davy and as expected failed. डेव्हीची मदत नसताना 4 वर्षे त्याने खूप परिश्रम केले आणि अपेक्षेप्रमाणे घडले. तो काय झाला तर अयशस्वी ठरला. म्हणजेच का ठरला तर फॅरेडे
never learned the secret, and this remained his first failure as a scientist. बॅव्हेरियन ग्लासचे ते गुपित रहस्य त्याला कधीच समजले नाही आणि शास्त्रज्ञ म्हणून हे त्याचे पहिले अपयश ठरले. टू रिमाइंड हिमसेल्फ ऑफ दिस डिफिकल्ट टाइम्स ही केप्ट अ सिंगल ग्लास ब्रिक ऑन हिज सेल्फ ॲज अ सोव्हेनियर. सोव्हेनियर म्हणजे त्या कठीण खडतर काळाची स्वतःला आठवण राहावी यासाठी स्मरणिका, म्हणजे सोव्हेनियर स्मरणिका म्हणून म्हणजे आठवणीत राहण्यासाठी एक काचेची वीट त्याने आपल्या शेल्फमध्ये ठेवली होती. This would inspire him during difficult times. कठीण काळात ती त्याला स्फुरण देत असे. In 1829, Davy died and Faraday succeeded him as head of the laboratory. 1829 मध्ये डेव्ही मरण पावला आणि फॅरेडे प्रयोगशाळेचा प्रमुख झाला. He was free to pursue whatever he liked and he made another revolutionary discovery. पण आता तो त्याला जे काही आवडेल ते करायला स्वतंत्र होता आणि त्याप्रमाणेच त्याने दुसरे एक क्रांतिकारी संशोधन केले. He noticed that if he moved a magnet it could produce electrical currents, thus he could now convert motions into electricity. त्याच्या लक्षात आले की चुंबक हलवला किंवा फिरवला तर तो विद्युत प्रवाह निर्माण करू शकतो. यातून तो आता गतीला विद्युत प्रवाहात बदलू शकेल असं त्याला वाटलं. दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बॉर्न, समथिंग स्टील यूज टुडे टू जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर लाईक डायनामोज अँड अदर डिव्हाइसेस. अशा प्रकारे विद्युत शक्ती निर्माण करणाऱ्या यंत्राचा म्हणजे जनरेटरचा जन्म झाला, जे आजही डायनामोज किंवा इतर काही उपकरणासारखे सर्व प्रकारची विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी उपयोगात आणले जाते. फॅरेडे वॉज नाऊ अ लिजेंड इन. आता फॅरेडे हे आता म्हणजे फॅरेडे म्हणजे आता एक दंतकथाच किंवा आख्यायिका झाले होते बा, नाऊ लिजेंड्स. इन 1840 ही डेव्हलप मेमरी लॉस विच कंटिन्यू फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ. बघा, फॅरेडे म्हणजे आता एक दंतकथा आख्यायिका म्हणजे महान व्यक्ती बनली होती. 1840 मध्ये त्याच्या स्मरणशक्तीचा ऱ्हास होऊ लागला. ते आयुष्याच्या अखेरपर्यंत तसेच राहिले. बट द डिसीज डिड नॉट स्टॉप हिम. पण या आजाराने त्याला थांबवले नाही. ही प्रिझर्व स्टार्टिंग अ complicated experiment to prove that light was closely related to electricity and magnetism, a novel thought in those time. बघा, वीज आणि चुंबकीय शक्ती यांचे प्रकाशाशी अगदी निकटचे नाते आहे हे सिद्ध करणारा गुंतागुंतीचा किचकट प्रयोग करण्यासाठी तो चिकाटीने प्रयत्न करीत राहिला. त्या काळातला तो एक नाविन्यपूर्ण विचार होता. Remember that piece of Bavarian glass Faraday had kept on his shelf. फॅरेडेने त्याच्या शेल्फमध्ये ठेवलेला बॅव्हेरियन काचेचा तुकडा आठवतो. He was determined to convert the remainder of his first major failure to an instrument of great success. आपल्या पहिल्या मोठ्या अपयशाचा त्या खुणेचा आठवणीचा मोठ्या यशात रूपांतर करण्याचे साधन म्हणून उपयोगात आणण्याचा त्याने निश्चय केला होता. He used the same glass now to show that is the presence of the magnet light could be isolated into a single wave rather than spreading out randomly in all directions, a concept called polarization. हीच काच आता त्याने चुंबकाच्या उपस्थितीत म्हणजे चुंबकाद्वारे सर्व दिशांना कशाही पसरणाऱ्या प्रकाशाऐवजी एका प्रकाशलहरीत त्याला वेगळा करता येतो हे दाखवण्यासाठी वापरली. याच काचेचा उपयोग केला आणि ही ध्रुवीकरणाची कल्पना मांडली जाते. त्या कल्पनेलाच ध्रुवीकरण असे म्हटले जाते. या कल्पनेने इथूनच सुरुवात झाली. He then took the age-old experiment of sprinkling iron filings on the sheet of paper near a magnet making circular patterns. मग त्याने कागदाच्या तुकड्यावर लोखंडाचा भुगा टाकून
त्याच्याजवळ चुंबक ठेवून गोलाकार नक्षी किंवा आकारे किंवा नमुने तयार करण्याचा जुना पुराणा प्रयोग हाती घेतला. He went on to prove that these patterns were not a property of the iron filings. In fact, they were due to the invisible magnetic field that filled the empty space around the magnet and hence distributed the filings. या आकारामध्ये लोखंडाच्या भुगाचे गुणधर्म नाहीत, तर ते खरे म्हणजे अदृश्य अशा चुंबकीय क्षेत्रांनी किंवा चुंबकाभोवतीची रिकामी जागा भरल्यामुळे लोखंडी भुगा अस्ताव्यस्त झाला आहे असे त्याला सिद्ध करायचे होते. दिस इज वेअर हिज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेंट अगेन्स्ट हिम. आणि येथेच त्याची औपचारिक शिक्षणाची कमतरता त्याच्या विरोधात गेली. फॅरेडे डिड नॉट नो मच अबाउट ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स, सो ही जस्ट कॉपी द आयरन फायलिंग पॅटर्न्स विथ हिज हँड. फॅरेडेला प्रगत गणिताबद्दल फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्याने हा लोखंडी भुग्याच्या आकाराचे नमुने स्वतःच्या हाताने तयार केले. ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन देम इन अ फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन्स. गणिताच्या समीकरणातून किंवा समीकरणे मांडून त्याचे स्पष्टीकरण देण्यास तो असमर्थ होता. ही मेड हंड्रेड्स ऑफ सच ड्रॉइंग्स बट विदाउट एज्युकेशन्स दे वेअर नॉट एक्सेप्टेड. त्याने असे समीकरणाविषयी शेकडो नमुने किंवा आकार तयार केले, पण त्यांना संमती मिळाली नाही. एक्सेप्टेड दे वेअर नॉट एक्सेप्टेड म्हणजे त्यांना संमती मिळाली नाही. Fortune favors the brave Faraday once again when he met James Maxwell, a wealthy educated physicist well versed in mathematics. पुन्हा एकदा शूर फॅरेडेवर नशिबाने कृपा केली जेव्हा तो जेम्स मॅक्सवेल या श्रीमंत शिक्षित गणितज्ञ किंवा गणित असलेल्या भौतिक शास्त्रज्ञाला भेटला. ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅरेडे. फॅरेडे बरोबर काम करायला तो उत्सुक होता. इट वॉज मॅक्सवेल हू ट्रान्सलेटेड फॅरेडेज आयडिया इन टू अ सेट ऑफ इक्वेशन्स दॅट आर नाऊ कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन्स. मॅक्सवेलने फॅरेडेच्या कल्पना समीकरणाच्या स्वरूपात मांडल्या, ज्या आता मॅक्सवेलची समीकरणे या नावाने ओळखल्या जातात. देअर कंबाईन्ड वर्क हॅज हेल्प अस इन मेनी वेज. त्यांचे एकत्रित काम आपल्याला अनेक प्रकारे उपयुक्त ठरत आहे, आजही ठरले आहे. Electronics and the communication system today are designed around their discoveries. आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन पद्धती त्यांच्या या संशोधनावर आधारलेल्या आहेत. Someday we might even be able to communicate with aliens across different galaxies using the product of these discoveries. त्याच्या संशोधनातून निर्माण झालेल्या उत्पादनांचा वापर करून कधीतरी आपण विविध आकाशगंगातील एलियन्सशी म्हणजे परग्रहावरील जीवांशी कदाचित आपण संवाद साधू शकू, असं दिलेलं आहे. Faraday's life started with difficulties, but as a great scientist, he met each difficulties with perseverance and convictions. म्हणजे बघा, फॅरेडेच्या आयुष्याची सुरुवात खडतर झाली, पण एक महान शास्त्रज्ञ म्हणून प्रत्येक कठीण अडचणीला त्याने चिकाटीने आणि विश्वासाने तोंड दिले. ही वॉज गिवन इम्पॉसिबल टास्क विच ही अंडरटूक ॲज चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटीज. बघा, त्याला अशक्यप्राय अशा कामगिऱ्या दिल्या गेल्या, पण त्याने त्या आव्हान आणि संधी म्हणून स्वीकारल्या. ही epitomes what the Walt Disney characters Pinocchio said. बघा, डिझनीच्या गोष्टीतील पात्र पिनोशिओ म्हणतो की त्याचा तो एक आदर्श नमुना आहे की काय बा, when you wish upon a star it does not matter who you are. आता काय म्हणतात, तुम्ही एखाद्या ताऱ्याची किंवा इच्छा स्वप्ने बाळगता तेव्हा तुम्ही कोण आहात हे महत्वाचे नसते. दिस टेक्स्ट ऑर दिस टॉपिक बा फ्रॉम द इंट्रोडक्शन्स टू रिग्नाइटेड बाय APJ अब्दुल कलाम अँड Srijan Pal Singh. From the introduction from the introductions to the
रिग्नाइटेड बाय एपीजे अब्दुल कलाम अँड सृजन पाल सिंग. म्हणजे एपीजे अब्दुल कलाम आणि सृजन पाल सिंग यांच्या रिग्नाइटेडच्या परिचय पुस्तिकेतून हा उतारा घेतलेला